हॅलो नमस्कार. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. आपण तुळशाचं बोरनान करणार आहोत. त्यासाठी एक काका आले होते डेकोरेशनचं ठरवायला. डेकोरेशन आपण बाहेर दिलेलं करायला आणि बोरनान म्हटलं की ड्रेसेस आले. तर तुळशाला अश्विका फॅशन हब यांच्याकडनं ना खूप छान ड्रेस मी कस्टमाइज करून घेतलेला आहे. ही डिझाईन मला हवी होती, असा पॅटर्न मला हवा होता. त्यांनी सेम टू सेम अपेक्षेपेक्षा सुंदर ड्रेस तिचा डिझाईन करून माझ्यासाठी पाठवलेला आहे. ब्लॅक कलरमध्ये, ब्लॅक कलरची पैठणीचा ड्रेस आहे आणि माझ्यासाठी ही साडी म्हणजे त्याच फॅब्रिकची पैठणी त्यांनी पाठवलेली आहे. चंद्रकोर पैठणी. मोस्टली आपल्याला काय होतं, काठपदराच्या साड्या घालता येत नाही कारण त्या फुगतात, कडक असतात त्यामुळे. आणि ही साडी इतकी सॉफ्ट आहे ना, इतकी मऊ, इतकी सिल्की आहे की इझिली कोणालाही घालता येईल. अशी काठपदराची असली तरी फुगणारी साडी अजिबात नाहीये. आणि मला दोन्ही गोष्टी खूप आवडल्यात, साडीही आणि ड्रेसही. आणि बोरनान हे तृषाचं शेवटचं आहे, म्हणजेच 5वं बोरनान. 5च वर्ष मुलांचं बोरनान करतात, तर हे तृषाचं 5वं बोरनान आहे. त्याच्यामुळं जेवढं काही करता येईल मला, जेवढ्या काही आयडिया येतील तेवढं मी सगळं काही करणार आहे. आणि अश्विका फॅशन हब यांच्याकडनं हा ड्रेस, ही साडी आलेला आहे. फार सुंदर आहे. तुम्हालाही कोणाला हवं असेल, इथनं पुढच्या सणांसाठी ही काही घ्यायचं असेल तर त्यांच्या आयडीला नक्की मेसेज करा, त्यांच्या आयडी चेक करा. भरपूर व्हरायटीज तुम्हाला बघायला भेटतील. तर ब्लाऊजही त्यांनी पाठवलेला आहे. ब्लाऊजला दोन्ही शोल्डरला नथ करून पाठवलेली आहे. तर चलो आता उद्या भेटूयात तृषाच्या बोरनांसाठी. बाय.